दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. ताजी राजकीय घडामोड अशी आहे, पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चुरशीचा प्रचार सुरू आहे आणि विविध मुद्द्यांवर इथलं राजकारण हे तापवलं जात आहे. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीने डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आणि यानंतर त्यांनी पंढरपूरच्या अविकसितपणावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. 2011 मध्ये स्वर्गीय भारतनाना भालके यांनी जेव्हा पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडी उतरवली होती, त्यावेळेस त्यांचा प्रचार हा पंढरपूरच्या धुळीवर, इथल्या खड्ड्यांवर, रस्त्याची कामं, अर्धवट असणाऱ्या रस्त्यांच्या कामांवर होता. आणि त्या काळामध्ये याच मुद्द्यावर निवडणूक खूप गाजली आणि सत्तांतर झालं होतं. परिचारकांकडून सत्ता ही स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे गेली. 2.5 वर्षामध्येच पुन्हा सत्तांतर झालं आणि पुन्हा परिचारक गट सत्तेवर आला होता त्यावेळेस. आताच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अविकसित पंढरपूरचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात मांडला जातोय. तर भारतीय जनता पक्षाने इथं फार मोठ्या प्रमाणात काउंटर अटॅक करायला सुरुवात केलेली आहे. अविकसित पंढरपूर नाही तर विकसित पंढरपूरचं काम सध्या सुरू आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक, पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूरचा विकास किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे याची उदाहरणं देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की पंढरपूरला जोडणारे जे सगळे रस्ते आहेत ते महामार्ग दर्जाचे आहेत. म्हणजे पंढरपूर मोहोळ, म्हणजे मोहोळ टू आळंदी हा जो पालखी महामार्ग आहे त्याचं काम झालेलं आहे. याचबरोबर सांगोला, मंगळवेढा, सोलापूरकडे जाणारे रस्ते, मंगळवेढ्याकडे जाणारे रस्ते, यासह टेंभुर्णीकडे जाणारा रस्ता, हे सगळे रस्ते हे महामार्ग दर्जाचे तयार करण्यात आलेले आहेत आणि याची कामं केंद्रीय स्तरावरनं म्हणजे नितीन गडकरी, नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ही होत आहेत. याचबरोबर राज्य सरकार सुद्धा फार मोठ्या प्रमाणात निधी इथं देत आहे. हा जो विकास जो आहे तो आता महामार्ग झाल्यामुळं पंढरपूरकडे येणारी जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणात होऊन भाविक जलद पंढरपूरला पोहोचतायत असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता आणखीन वाढ होईल. आणि पंढरपूर शहरामध्ये वाखरी ते पंढरपूर हा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे. कधी कुठल्याही शहरामध्ये कधी राष्ट्रीय महामार्ग नेला जात नाही. मात्र नितीन गडकरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री आहेत, त्यांनी एक खास बाब म्हणून पंढरपूरमध्ये वाखरी ते पंढरपूर हा पालखी मार्ग तयार करून देण्याचं काम सध्या सुरू केलेलं आहे. जवळपास 180 कोटी रुपयाचे हे काम सध्या सुरू आहे. त्यामुळं इसबावी परिसरामध्ये हे काम चालू आहे. तिकडे 2-3 प्रभाग आहेत आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ या कामामुळे उडती आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तरी सुद्धा तिथे धूळ कमी करण्याकरता म्हणजे पाणीही मारलं जात आहे. म्हणजे पंढरपूरचा विकास हा होतोय, म्हणजे पंढरपूरचा विकास हा वेशीपर्यंत आला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. याचबरोबर पंढरपूर शहरातले रस्ते सुद्धा, अनेक रस्ते हे नव्याने जे तयार करण्यात आलेले आहेत याकरता सुद्धा नगरोत्थान असेल किंवा राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांमधनं मोठ्या प्रमाणात निधी हा मिळालेला आहे. शहराचा विस्तार होतो आहे, त्यामुळं इथं कामंही वाढतायत. ज्या मलनिस्सारणाचं काम असेल, म्हणजे ड्रेनेजचं काम असेल, पाणी पुरवठ्याच्या योजना असतील, विस्तारित शहरामध्ये याची सुद्धा कामं सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकंदरीत विकास पंढरपूर शहराच्या वेशीपर्यंत आलाय. तुम्ही सत्ता आमच्याकडे द्या पुढच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे अजून सत्ता आमच्याकडे द्या, म्हणजे भाजपच्या माध्यमातून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये 3 ते 4 हजार कोटी रुपयांची विकास कामे आम्ही करू असा त्यांचा दावा आहे. तर दुसरीकडं प्रणिता भालके यांनी आपल्या भाषणामध्ये पंढरपूरच्या रस्त्यांची दुर्दशा, याचबरोबर दूषित पाणी, आजही पाणी पुरवठा दूषित होतोय यावर आवाज उठवलेला आहे. आरोग्य सुविधा, ज्या शासकीय आरोग्य सुविधा आहेत, नगर परिषद दवाखाना असेल, यावर त्यांनी प्रकाशझोत टाकण्यास सुरुवात केलेली आहे. तर भाजपचं म्हणणं आहे की तो विकास होतो आहे, तुम्ही सत्ता दिली तर तो आणखीन वेगानं करू. मात्र सध्या त्यांचं म्हणणं आहे की विकास वेशीपर्यंत आलेला आहे.